Welcome, dear students. JRPS Junior College, Narangao. Online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we have studied about chapter number 5, Farm Management. In today's lecture, we are going to start our new chapter, chapter number 6, Nursery Management. First, a definition of nursery management. Nursery is a place where plants are propagated and grown to a desired age for transplanting in main field for sale. नर्सरी मॅनेजमेंट म्हणजे काय किंवा नर्सरी म्हणजे काय? नर्सरी इज अ प्लेस वेअर प्लांट आर प्रोपोगेटेड. नर्सरी हे एक अशी जागा आहे की जिथं रोपं तयार केली जातात अँड ग्रोन टू अ डिझायर्ड एज फॉर ट्रान्सप्लांटिंग, आणि त्याच्या ट्रान्सप्लांटिंग पर्यंत त्याची वाढ त्या नर्सरीमध्ये केली जाते आणि त्याच्यानंतर पुन्हा मुख्य फील्डमध्ये ती लावणीसाठी ती रोपं पाठवली जातात किंवा त्याची विक्री केली जाते. ही एक त्याची व्याख्या आहे. सेकंड, a nursery is the place where young plants are raised and taken care of until they reach the right size for transplant. Nursery is a place where young plants are raised. नर्सरी एक अशी जागा आहे की जिथं रोपं तयार केली जातात अँड टेकन केअर ऑफ अंटिल दे रीच द राईट साईज फॉर ट्रान्सप्लांटिंग. आणि ट्रान्सप्लांटिंग त्याची जी अवस्था आहे ती अवस्था त्याची पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी त्या नर्सरीमध्ये त्याची काळजी घेतली जाते. त्याला आपण नर्सरी असं म्हणतो. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ नर्सरी. नर्सरीची काही ध्येय आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. फर्स्ट, टू रेज हेल्दी अँड डिसीज फ्री सीड्स. पहिल्यांदा त्या ठिकाणी हेल्दी अँड डिसीज फ्री सीडलिंग्स त्या ठिकाणी आपण तयार करायचे आहेत. देन टू डिस्ट्रीब्यूट प्लांट मटेरियल इन लार्ज स्केल. त्याचबरोबर लार्ज स्केलवरती प्लांट मटेरियल डिस्ट्रीब्यूट करण्याचा त्याचा उद्देश असतो. देन टू इंट्रोड्यूस एक्झॉटिक स्पेसीज. त्याचबरोबर काही परदेशी वनस्पती ज्या आहेत त्या ठिकाणी नर्सरीमध्ये आणून त्याचं आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी त्याची लागवड केली जाऊ शकते. देन प्लांटिंग ऑफ नर्सरी ग्रोन सीडलिंग इज द अश्युअर्ड मेथड ऑफ डेव्हलपिंग पुअर अँड बॅरन साइट्स. त्याचबरोबर नर्सरी प्लांटिंग ऑफ नर्सरी ग्रोन सीडलिंग्स इज द अश्युअर्ड मेथड ऑफ डेव्हलपिंग पुअर अँड बॅरन साइट्स. ज्या काही पुअर आणि बॅरन साइट्स आहेत त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीची रोपं वगैरे लावून त्या डेव्हलप करू शकतो. त्यासाठी आपल्याला नर्सरी प्लांटिंग त्या ठिकाणी सीडलिंग्स असणं गरजेचं आहे. देन रिप्लेसमेंट ऑफ डेड ट्रीज. त्याचबरोबर ज्या ठिकाणी ट्रीज आहेत की जे डेड झालेले मरण पावलेले आहेत तर अशा ठिकाणी आपल्याला पुन्हा नर्सरीमधनं रोपं आणून आपण त्या ठिकाणी ती लावू शकतो. तर हे झाले ऑब्जेक्टिव्ह ऑफ नर्सरी. देन इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी. नर्सरीचं महत्व काय आहे? कारण बरेच शेतकरी आता नर्सरीमधून रोपं आणून आपल्या शेतामध्ये लावतात कारण त्याचं महत्व आहे, इम्पॉर्टन्स आहे. त्याचे काय इम्पॉर्टन्स आहेत? फर्स्ट, प्युरिटी. Purity of the plant in respect of species and variety is very important for maintaining purity. Nursery is essential. तर नर्सरीमध्ये आपल्याला प्युरिटी मिळते. त्यामध्ये जे काही प्लांट मटेरियल आहे त्याची स्पेसीज, व्हरायटी ही त्या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक मिळते आणि त्याची गुणवत्ता सुद्धा त्या ठिकाणी चांगली असते. देन श्युअरिटी. Assurance about genetic purity of plant is very essential. Such quality seedlings is maintained in nursery. त्याचबरोबर assurance about genetic purity. जेनेटिक प्युरिटीची जी सत्यता आहे ती सत्यता त्या ठिकाणी आपल्याला मिळते आणि सच क्वालिटी सीडलिंग्स इज मेंटेन इन नर्सरी. आणि अशा प्रकारच्या सीडलिंगची क्वालिटी नर्सरीमध्ये चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलेली असते. देन क्वालिटी. नर्सरी ग्रोवर ॲज अ फुल कंट्रोल ओव्हर द क्वालिटी ऑफ द प्लांट मटेरियल. त्याचबरोबर जे नर्सरी ग्रोवर्स असतात जे नर्सरी तयार करतात ती क्वालिटीची पूर्णपणे शाश्वती घेतात
आणि त्या पूर्णपणे त्याच्यावरती ते कंट्रोल ठेवतात. प्लांट मटेरियल जे आहे ते पूर्णपणे चांगल्या क्वालिटीचं शेतकऱ्यांना पुरवण्याचं काम हे नर्सरीमधून केलं जातं. देन फोर्थ इम्पॉर्टन्स इकॉनॉमी. नर्सरीज प्रोव्हाइड प्युअर प्लांटिंग मटेरियल ॲट चिपर रेट. त्याचबरोबर जे प्युअर प्लांटिंग मटेरियल आहे ते स्वस्त दरामध्ये त्या ठिकाणी नर्सरीमध्ये आपल्याला अवेलेबल होतं. त्यामुळे इकॉनॉमिकली ते बेनिफिशियल आहे. देन इझी अवेलेबिलिटी. प्लांटिंग मटेरियल इज इझिली अवेलेबल इन नर्सरी. त्याचबरोबर नर्सरीमध्ये जे काही प्लांटिंग मटेरियल आहे ते आपल्याला इझिली अवेलेबल होतं. टाइमली अवेलेबिलिटी. नंबर अँड टाइप्स ऑफ प्लांट needed at particular time and place nursery is essential. त्याचबरोबर टाइमली अवेलेबल जे मटेरियल आहे ते आपल्याला नर्सरीमध्ये त्या ठिकाणी मिळत असतं. देन फ्रीडम फ्रॉम डिसीज अँड इन्सेक्ट. प्लांट आर रेज्ड अंडर स्ट्रिक्ट सुपरविजन, प्रॉपर अँड टाइमली ट्रीटमेंट टू कंट्रोल द पेस्ट अँड डिसीजेस इन नर्सरी. त्याचबरोबर जे काही नर्सरी मधले जे प्लांट्स आहेत ते फ्रीडम फ्रॉम डिसीज अँड इन्सेक्ट. डिसीज आणि इन्सेक्ट त्या ठिकाणी अजिबात त्याचा प्रादुर्भाव झालेला नसतो, कारण स्ट्रिक्ट सुपरविजन त्या ठिकाणी असल्यामुळं नर्सरीमध्ये जे काही सीडलिंग्स तयार होतात ते एकदम डिसीज अँड इन्सेक्ट फ्री त्या ठिकाणी असतात. देन अदर बेनिफिट्स. नर्सरी प्रोव्हाइड्स ऑपॉर्च्युनिटीज फॉर एम्प्लॉयमेंट, प्रॉपर युटिलायझेशन ऑफ लँड अँड फार्म रिसोर्सेस आर ऑल्सो पॉसिबल. त्याचबरोबर आता अदर बेनिफिट्स मध्ये काय आहे तर नर्सरी प्रोव्हाइड्स ऑपॉर्च्युनिटी फॉर एम्प्लॉयमेंट. नर्सरीमध्ये बऱ्याचशा मजुरांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो. प्रॉपर युटिलायझेशन ऑफ लँड, जमिनीचा चांगला योग्य वापर होतो. त्याचबरोबर फार्म रिसोर्सेस जे आहे त्यामध्ये पाणी असेल, जमीन असेल, हे जे काही आहे रिसोर्सेस आहेत त्याचा चांगल्या पद्धतीने वापर या नर्सरीमध्ये केला जातो. तर हे झाले इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी. त्यामध्ये प्युरिटी, श्युअरिटी, क्वालिटी, इकॉनॉमी, इझी अवेलेबिलिटी, टाइमली अवेलेबिलिटी, फ्रीडम फ्रॉम डिसीज अँड इन्सेक्ट्स अँड अदर बेनिफिट्स. हे आहेत इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी. देन टाइप्स ऑफ नर्सरी ऑन द बेसिस ऑफ पिरियड. तर त्याच्या वेळेनुसार, पिरियडनुसार नर्सरीचे काही टाइप्स केलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट, टेम्पररी नर्सरी. In this type of nursery plant are raised for a specific requirement for a shorter period of time. शॉर्टर पिरियड ऑफ टाइम साठी ज्यावेळेस आपण नर्सरी तयार करतो त्याला आपण टेम्पररी नर्सरी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल सीडलिंग्स, फ्लावर प्लांट सीडलिंग्स और फॉरेस्ट प्लांट नर्सरी. तर हे जे आहेत ते टेम्पररी आहे, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेली नर्सरी, त्याला आपण टेम्पररी नर्सरी असं म्हणतो. फीचर्स ऑफ टेम्पररी नर्सरी इज इट इज constructed for a short period and in a small size. ही जी नर्सरी आहे तर ती शॉर्ट पिरियड साठी तयार केली जाते आणि स्मॉल साईज मध्ये ही नर्सरी असते. देन इंटेन्सिव्ह मॅन्युरिंग अँड फर्टिलायझेशन आर नॉट नेसेसरी. त्याचबरोबर ही जी काही शॉर्ट पिरियडची नर्सरी आहे तर त्यासाठी खूप मॅन्युअर टाकावं लागतंय किंवा फर्टिलायझेशन त्या ठिकाणी टाकावं लागते, अशी त्या ठिकाणी कुठलीही गरज लागत नाही. देन the distance between the nursery and the actual planting site is less. त्याचबरोबर नर्सरी आणि आपलं मुख्य जे फील्ड आहे तर त्या मुख्य फील्ड चा जो टाइम आहे तर तो टाइम त्या ठिकाणी जी साईट आहे ती साईटचं पोझिशन आणि नर्सरीची पोझिशन त्या ठिकाणी तो वेळ डिस्टन्स जो आहे तो अतिशय कमी असतो. देन नो मेजर ट्रान्सपोर्टेशन इज रिक्वायर्ड. त्याचबरोबर नर्सरीची साईट्स आणि आपलं मेन फील्ड जवळ असल्यामुळं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ट्रान्सपोर्टचं त्या ठिकाणी गरज लागत नाही. स्पेशल सुपरविजन इज नॉट रिक्वायर्ड. त्याचबरोबर कुठल्याही त्या ठिकाणी स्पेशल सुपरविजनची गरज या टेम्पररी नर्सरीला आवश्यक नसते. हे झाले फीचर्स ऑफ टेम्पररी नर्सरी. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ टेम्पररी नर्सरीचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत त्यामध्ये मॉर्टॅलिटी ऑफ सीडलिंग्स ड्यू टू शॉक ऑफ अपरूटिंग अँड ट्रान्सपोर्टेशन इज लेस. तर मॉर्टॅलिटी ऑफ सीडलिंग्स या ठिकाणी कमी होते ड्यू टू
शॉक ऑफ अपरूटिंग अँड ट्रान्सपोर्टेशन, कारण अपरूटिंग आणि ट्रान्सपोर्टेशन या ठिकाणी फार करावं लागत नाही, जवळच नर्सरी असल्यामुळं त्या ठिकाणी मॉर्टॅलिटी जास्त होत नाही. देन इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज लेस ॲज कम्पेअर्ड टू परमनंट नर्सरी. त्याचबरोबर जी काही इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे, सुरुवातीची जो काही खर्च आहे, तो खर्च या ठिकाणी परमनंट नर्सरीमध्ये ॲज कम्पेअर्ड टू परमनंट नर्सरी टेम्पररी नर्सरीचा कमी असतो. देन लिमिटेशन ऑर डिसएडवांटेजेस ऑफ टेम्पररी नर्सरी. बेसिक फॅसिलिटीज लाईक इरिगेशन मे नॉट ॲडिक्वेट. आता या ठिकाणी डिसएडवांटेजेस काय आहेत टेम्पररी नर्सरीचे, तर त्यामध्ये इरिगेशन फॅसिलिटीज पुरेशा नसतात. देन स्पेशल अरेंजमेंट नीड टू बी मेड इन ऑर्डर टू कीप द प्लांट अँड सीडलिंग्स इन हेल्दी कंडिशन. त्याचबरोबर स्पेशल अरेंजमेंटची त्या ठिकाणी गरज लागते, कारण प्लांट्स त्या ठिकाणी हेल्दी ठेवण्यासाठी स्पेशल अरेंजमेंट आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते. हे झाले डिसएडवांटेजेस ऑफ टेम्पररी नर्सरी. देन सेकंड जी नर्सरी आहे त्यामध्ये परमनंट नर्सरी. पुढची नर्सरीचा जो टाईप आहे तो परमनंट नर्सरी. दिस टाइप ऑफ नर्सरी इज इस्टॅब्लिश्ड इन परमनंट फील्ड फॉर लॉंगर पिरियड. तर ह्या प्रकारातली जी नर्सरी आहे तर ती परमनंट फील्डवरती इस्टॅब्लिश केली जाते आणि लॉंगर पिरियडसाठी याचं त्या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट असते. इन सच टाइप ऑफ नर्सरी प्रोडक्शन ऑफ प्लांट इज डन इयर आफ्टर इयर पर्टिक्युलरली टू सप्लाय प्युअर प्लांटिंग मटेरियल. तर ही जी नर्सरी आहे तर सच टाइप ऑफ नर्सरी प्रोडक्शन ऑफ प्लांट इज डन इयर आफ्टर इयर. वर्षानुवर्ष त्या ठिकाणी या नर्सरीमध्ये प्रोडक्शन घेतलं जातं सप्लाय फॉर प्युअर प्लांटिंग मटेरियल, आणि त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण प्युअर प्लांटिंग मटेरियल त्या ठिकाणी पुरवण्याचं काम या परमनंट नर्सरी करतात. फॉर एक्झाम्पल फ्रूट नर्सरी. आता जे फ्रूट क्रॉप आहेत त्यामध्ये मँगो, पपाया किंवा पोमोग्रॅनेट असे जे फ्रुट्स आहेत त्यांच्या ज्या नर्सरी असतात त्या परमनंट टाईप मध्ये येतात, कारण वर्षानुवर्ष त्यांची मागणी सतत चालू असते, त्यामुळे परमनंट टाईप मध्ये ह्या नर्सरीज तयार केल्या जातात. ह्या पिक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या परमनंट नर्सरीज आहेत, फ्रूट ट्रीज या ठिकाणी तयार केली जातात. देन फीचर्स ऑफ परमनंट नर्सरी. इट रिक्वायर्स लार्ज एरिया अँड मस्ट बी वेल कनेक्टेड बाय रोड. ह्या नर्सरीला त्या ठिकाणी लार्ज एरिया लागतो, मोठ्या प्रमाणात एरिया लागतो, अँड कनेक्टेड बाय रोड्स. तर रस्त्याला ते कनेक्टेड असले पाहिजे. देन सच टाइप ऑफ नर्सरी रिक्वायर्स इंटेन्सिव्ह मॅनेजमेंट अँड सुपरविजन. या टाईपच्या ज्या नर्सरी आहेत परमनंट नर्सरी तर इंटेन्सिव्ह मॅनेजमेंट त्या ठिकाणी लागतं आणि सुपरविजन सारखं ह्या नर्सरीमध्ये आपल्याला करावं लागतं. देन इट रिक्वायर्स हाय इनिशियल कॉस्ट फॉर इस्टॅब्लिशमेंट. त्याचबरोबर जी हाय इनिशियल कॉस्ट आहे ती सुद्धा या ठिकाणी जास्त आहे. देन परमनंट नर्सरी कंटेन्स ऑफिस, स्टोर, मदर ब्लॉक्स, नर्सरी बेड, प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स, इरिगेशन सोर्स, इलेक्ट्रिसिटी, ट्रान्सपोर्टेशन, पॅकिंग यार्ड. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या परमनंट नर्सरीला आवश्यक असतात. त्यामध्ये ऑफिस, स्टोर, मदर ब्लॉक म्हणजे ज्या ठिकाणी मुख्य झाडं ठेवलेली आहेत की ज्यांचा रूट स्टॉक वापरून आपण नवीन प्लांट्स तयार करतो त्याला आपण मदर ब्लॉक असं म्हणतो, मातृवृक्ष. देन नर्सरी बेड्स, प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स, काही कंपाऊंड्स वगैरे असतात, इरिगेशन सोर्सेस, वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे सोर्सेस काढलेले असतात, देन इलेक्ट्रिसिटी आहे, ट्रान्सपोर्टेशन, पॅकिंग यार्ड. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या परमनंट नर्सरीमध्ये करणं आवश्यक असतं. तर हे झाले फीचर्स ऑफ परमनंट नर्सरी. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ परमनंट नर्सरी. परमनंट नर्सरीचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत त्यामध्ये ग्रेटर रेंज ऑफ प्लांटिंग स्टॉक सच एज सीडलिंग्स, ग्राफ्टेड प्लांट्स, बडेड प्लांट्स, लेयर्स, रूटेड कटिंग्स आर अवेलेबल. तर याचं पहिलं ऍडव्हान्टेज काय आहे तर प्लांटिंग स्टॉक इकडं मोठ्या प्रमाणात असतो. त्याचबरोबर सीडलिंग्स, ग्राफ्टेड प्लांट्स म्हणजे कलम केलेली झाडं, बडेड प्लांट्स, बड पासून त्या ठिकाणी नवीन प्लांट्स तयार केलेले असतात, लेअरिंग तयार केलेलं असतं, रूटेड कटिंग्स, त्याचबरोबर काही झाडांचे रूट्स वापरून त्या ठिकाणी नवीन प्लांट्स तयार केलेले असतात. तर हे सगळं त्या ठिकाणी अवेलेबल असतं. देन इट बिकम्स परपिच्युअल सोर्स फॉर द सप्लाय ऑफ प्लांटिंग मटेरियल फॉर मेनी इयर्स. त्याचबरोबर
परपिच्युअल सोर्स फॉर द सप्लाय ऑफ प्लांटिंग मटेरियल फॉर मेनी इयर्स. अनेक वर्ष त्या ठिकाणी प्लांटिंग मटेरियलचा सोर्स त्या ठिकाणी अवेलेबल असतो आणि सप्लाय ते करत असतो. देन as these are concentrated at one place, its supervision and management is better due to the availability of permanent staff. त्यानंतर जे काही प्लांटिंग मटेरियल आहे ते एकाच ठिकाणी सगळं असल्यामुळे त्या ठिकाणी सुपरविजन आणि इतर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपल्याला करणं सोपं जातं. त्याचबरोबर आपल्याला परमनंट स्टाफ त्या ठिकाणी ठेवता येतो. देन द इनिशियल प्रोडक्शन कॉस्ट इज रिजनेबल बट प्रॉफिट गोज अप इन द लॉंग रन. तर इनिशियल जी कॉस्ट आहे तर ती थोडीशी जास्त आहे परंतु रिजनेबल आहे आणि त्याच्यानंतरचा जो प्रॉफिट आपण पाहिला तर तो त्या ठिकाणी चांगला असतो. त्यामुळं लॉंग रन त्याचा सेटअप केलेला असतो परमनंट नर्सरीचा. तर हे झाले ऍडव्हान्टेजेस ऑफ परमनंट नर्सरी. देन लिमिटेशन अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ परमनंट नर्सरी. परमनंट नर्सरीचं त्या ठिकाणी डिसएडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन्स काय आहे. फर्स्ट, द इनिशियल इन्व्हेस्टमेंट कॉस्ट इज हाय. सुरुवातीचा खर्च याचा जास्त आहे. देन सेकंड, टू द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज मोर. परमनंट नर्सरी पासून आपल्या मुख्य शेतांपर्यंत नेण्याचा जो खर्च आहे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे ती त्या ठिकाणी जास्त असते. देन थर्ड, सच नर्सरी नीड्स इंटेन्सिव्ह लेबर. त्याचबरोबर लेबर ची जी आवश्यकता आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या नर्सरीमध्ये आवश्यक असते. देन फोर्थ, इट मस्ट बी बॅक्ड बाय लार्ज मार्केट फॉर सेल ऑफ प्लांट. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मार्केट या नर्सरीला अवेलेबल असलं पाहिजे तरच ही नर्सरी आपण चांगल्या पद्धतीनं चालवू शकतो. देन इट रिक्वायर्स स्किल्ड ह्युमन रिसोर्स थ्रू आउट द इयर. स्किल्ड ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट पूर्ण वर्षभर याला आवश्यक असते. इट रिक्वायर्स स्किल्ड ह्युमन रिसोर्स थ्रू आउट द इयर. दिस इज द डिसएडव्हान्टेजेस ऑफ परमनंट नर्सरी. देन टाइप्स ऑफ नर्सरी ऑन द बेसिस ऑफ द काइंड ऑफ प्लांट मटेरियल रेज्ड. पुढचा जो टाइप आहे नर्सरीचा तर त्यामध्ये काइंड ऑफ प्लांट मटेरियल यूज. प्लांट मटेरियल कुठलं यूज केलेलं आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी क्लासिफिकेशन केलेलं आहे. टाइप्स ऑफ नर्सरी ऑन द बेसिस ऑफ काइंड ऑफ प्लांट मटेरियल रेज्ड. तर त्यामध्ये फर्स्ट त्याचा टाइप आहे फ्रूट अँड प्लांट नर्सरी. इन दिस नर्सरी सीडलिंग्स अँड ग्राफ्ट ऑफ फ्रूट क्रॉप्स आर डेव्हलप. फ्रूट अँड प्लांट नर्सरी मध्ये काय आहे तर सीडलिंग्स अँड ग्राफ्ट ऑफ फ्रूट क्रॉप, जी फळ झाडं आहेत फ्रूट क्रॉप्स आर डेव्हलप. तर ते फ्रूट प्लांट नर्सरी मध्ये ते डेव्हलप केले जातात. फॉर एक्झाम्पल मँगो, गावा, पोमोग्रॅनेट, सॅपोटा. म्हणजे आंबा, पेरू, डाळिंब, चिकू यांची जी रोपं आहेत ती रोपं फ्रूट प्लांट नर्सरी मध्ये तयार केली जातात. मटेरियल नुसार याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे फ्रूट प्लांट नर्सरी. देन परीक्षेमध्ये जोड्या लावण्यासाठी हे विचारलं जातं फ्रूट प्लांट नर्सरी आणि पुढे दिलेलं असते मँगो, गावा, पोमोग्रॅनेट. पण आपण त्या ठिकाणी शोधून योग्य उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर व्हेजिटेबल नर्सरी. इन दिस नर्सरी सीडलिंग्स ऑफ कॉलीफ्लावर्स, कॅबेज, ब्रिंजल, चिली, ओनियन, टोमॅटो एक्सेट्रा आर प्रिपेअर्ड. तर व्हेजिटेबल नर्सरी मध्ये काय आहे, जेवढे काही व्हेजिटेबल्स क्रॉप आहे ते त्या ठिकाणी ग्रो केले जातात. आता आपल्या कॉलेजच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या व्हेजिटेबल नर्सरी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये कॉलीफ्लावर, कॅबेज, ब्रिंजल, चिली, ओनियन अँड टोमॅटो अशा प्रकारचे विविध व्हेजिटेबल्स ची रोपं त्या ठिकाणी तयार केली जातात. देन फ्लावरिंग प्लांट नर्सरी. द सीडलिंग्स ऑफ फ्लावरिंग प्लांट्स लाईक मेरीगोल्ड, सलाइवा, रोज, एस्टर एक्सेट्रा आर डेव्हलप्ड इन दिस नर्सरी. तर फ्लावरिंग प्लांट नर्सरी मध्ये काय आहे तर जे फ्लावर प्लांट्स आहेत त्यांची रोपं त्या ठिकाणी तयार केली जातात. देन फॉरेस्ट नर्सरी. द सीडलिंग्स ऑफ प्लांट युजफुल फॉर फॉरेस्टेशन्स लाईक ओक, टीक, कॅसुरिना एक्सेट्रा आर प्रिपेअर्ड अँड सोल्ड. तर फॉरेस्ट नर्सरी मध्ये काय आहे तर जी जंगली झाडं आहेत जंगलामध्ये वाढणारी अशी झाडं त्या ठिकाणी नर्सरीमध्ये ग्रो केली जातात. त्यामध्ये टीक आहे, साग वगैरे अशी जी झाडं आहेत ती त्या ठिकाणी ग्रो करतात.
Then miscellaneous nursery, such type of nursery plants with a great economic value, rare and medicinal herbal plants are propagated. Geranium, sandalwood are also propagated. तर miscellaneous नर्सरी मध्ये काय आहे, तर सच टाइप ऑफ नर्सरी प्लांट्स विथ अ ग्रेट इकॉनॉमिक व्हॅल्यू, की ज्या वनस्पतींची इकॉनॉमिक व्हॅल्यू जास्त आहे. उदाहरणार्थ सँडलवूड म्हणजे चंदन, चंदनाच्या झाडाला त्या ठिकाणी जास्त मागणी असते, त्याचे चांगले पैसे होतात, त्यामुळे इकॉनॉमिक व्हॅल्यू त्याची जास्त आहे. तर अशा झाडांची जी नर्सरी असते त्याला आपण मिसलेनियस नर्सरीमध्ये त्याची लागवड करत असतो. किंवा जर्नियम आहे, त्यामध्ये सुगंधी द्रव्य तयार केले जातात. किंवा मेडिसिनल काही क्रॉप्स आहेत, रिअर मेडिसिनल हर्बल प्लांट्स, ते सुद्धा त्या ठिकाणी मेसेलेनियस नर्सरीमध्ये ग्रो केले जातात. देन मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट नर्सरी, त्यामध्ये आयुर्वेदिक मेडिसिन्स प्लांट्स आर रेज्ड. फॉर एक्झाम्पल शतावरी, ॲलोवेरा, ही जी वनस्पती आहेत शतावरी आणि ॲलोवेरा, तर त्या मेडिसिनल ॲरोमॅटिक वनस्पती आहेत, त्यांची सुद्धा त्या ठिकाणी वेगळी नर्सरी तयार केली जाते. आयुर्वेदिक मेडिसिन्स प्लांट्स आर रेज्ड in medicinal and aromatic plant nurseries. These are the types on the basis of kind of plant material raised. त्यामध्ये मग फ्रूट प्लांट नर्सरी, व्हेजिटेबल नर्सरी, फ्लावरिंग प्लांट नर्सरी, फॉरेस्ट नर्सरी, मेसेलेनियस नर्सरी, मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट नर्सरीज, हे त्या ठिकाणी आपण नर्सरीज वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्या पाहू शकतो. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत, त्यामध्ये फर्स्ट आपला जो 6वा लेसन आहे तो नर्सरी मॅनेजमेंट आहे. त्यामध्ये फर्स्ट सुरुवातीला आपण डेफिनेशन ऑफ नर्सरी पाहिलेली आहे. नर्सरी इज अ प्लेस वेअर प्लांट आर प्रोपोगेटेड अँड ग्रोन फॉर अ डिझायर्ड एज, फॉर ट्रान्सप्लांटिंग इन मेन फील्ड और फॉर सेल, ही त्याची डेफिनेशन आहे. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ नर्सरीज, इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी मध्ये प्युरिटी, श्युरिटी, क्वालिटी, इकॉनॉमी, इझी अवेलेबिलिटी, टाइमली अवेलेबिलिटी, फ्रीडम फ्रॉम डिसीज अँड इन्सेक्ट्स, अदर जे बेनिफिट्स आहेत ते इम्पॉर्टन्स मध्ये येतात. देन टाइप्स ऑफ नर्सरी ऑन द बेसिस ऑफ पिरियड, त्यामध्ये टेम्पररी नर्सरी हे ऑन द बेसिस ऑफ पिरियड म्हणजे कालावधीनुसार 2 टाइप आहेत, टेम्पररी आणि परमनंट नर्सरी, हे आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. मग त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आपण पाहिले. देन टाइप्स ऑफ नर्सरी ऑन द बेसिस ऑफ काइंड्स ऑफ प्लांट मटेरियल, त्यानंतर प्लांट मटेरियल कुठलं यूज केलेलं आहे, त्यामध्ये फ्रूट प्लांट नर्सरी, व्हेजिटेबल नर्सरी, फ्लावरिंग प्लांट नर्सरी, फॉरेस्ट नर्सरी, मिसेलेनियस नर्सरी, मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट नर्सरीज, असे त्या ठिकाणी आपण नर्सरीचे प्रकार वेगवेगळे पाहिलेले आहेत. तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी फर्स्ट पार्ट मध्ये हा टॉपिक या ठिकाणी पाहिलेला आहे. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.